बघूयात पुढची बातमी। बोगस बियाण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये मोठी खडाजंगी बघायला मिळालेली आहे। भाजप आमदारांनी आशिष जयस्वाल यांना घेरलंय। कृषी अधिकाऱ्याचा राजीनामा न मागितल्यानं घेरल्याचं कळतंय। कृषी अधिकाऱ्याविषयी तक्रार आलेली नाही असं जयस्वाल यांनी म्हटलं होतं आणि त्याच नंतर खरं तर बोगस बियाण्याचा हा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलेला आहे। आणि ही जी प्रक्रिया आहे याची देखील वैधता आपण तपासू की हे असं करता येते का, त्याला जर करता येत नसेल तर यासाठी देखील त्याच्यावर फौजदारी कारवाई करू। अधिकाऱ्याला अध्यक्ष महाराज, मैं 3 प्रश्नों के उत्तर देत आहेत मंत्री महोदय। उत्तर 3 प्रश्नों देत आहेत मंत्री महोदय उत्तर देत आहेत। म्हणून त्या कंपनीनं शेतकऱ्यापासून बियाणं वापस घेतलं आणि गोलमाल उत्तर देऊन राहिले अध्यक्ष महाराज की आज त्या कंपनी आम्ही सचिवालय सांगतो बोयानं बोकस होतं, कंपनीने नाव दुसरं वापरलं, त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं त्याला 50,000 रुपये एकरी मदत या कंपनीच्या माध्यमातून दिली पाहिजे असा माझा प्रश्न आहे। आणि ज्या अधिकाऱ्याच्या 1 तारीख जे झालं त्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलं पाहिजे हा माझा तिसरा प्रश्न आहे। मला तिन्ही प्रश्नाचे उत्तर पाहिजे। मंत्री महोदय अहो देतो बसा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सर्व सभागृहाला ही बाब लक्षात आणून देतो साहेब त्यांना एक बोलू द्या की आपल्या जे कायदे आजपर्यंत विधिमंडळाने पारित केलेले आहे या कायद्याच्या राज्य आपलं आणि कायद्याच्या या राज्यामध्ये देखील आजच्या तारखेला जो ग्रीव्हन्स आहे त्यांचा त्यासाठी फक्त एक मार्ग उपलब्ध आहे, कंझ्युमर कोर्टमध्ये जाणे। आणि दुसरं, जेव्हा शेतकरी व्यापाऱ्याला माल विकतो तेव्हा व्यापाऱ्याने जरी शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर तेव्हा आपण त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर क्लेम निर्माण करा। अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया फार लेंदी प्रोसेस आहे। या लेंदी प्रोसेसमुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। म्हणून फक्त बियाण्याच्या संदर्भात कंझ्युमर कोर्टच्या संदर्भातच नाही तर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्याने विकत घेतल्यानंतर त्याला देखील अशा पद्धतीने सिव्हिल कोर्टात जावं लागते। हे दोन्ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुरेपूर न्याय देणारी नाही, कारण की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये त्याला विलंब लागतो।